नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। तर बघा, येत्या 30 एप्रिलला अक्षय तृतीया आहे। अक्षय तृतीया या दिवशी आपल्या लक्ष्मी प्राप्तीसाठी काही सेवा उपाय करायचे आहेत आणि त्या सेवा मी तुमच्यासोबत याआधी शेअर केलेल्या आहेत आणि काही सेवा आहेत ज्या तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे। आज आपण 7 कवड्यांची सेवा कशी करायची ते बघणार आहोत। बघा, अक्षय तृतीया या दिवशी आपण जी कोणती शुभ कामं करतो किंवा ज्या कोणत्या सेवा करतो त्या आपल्यासोबत अक्षय टिकून राहतात। म्हणजे अक्षय काळ त्या आपल्यासोबत टिकून राहतात। अक्षय म्हणजे ज्याचा कधी क्षय होत नाही, जे कधीही संपत नाही। आणि लक्षात घ्या, असं म्हणतात ना की या दिवशी सोनं खरेदी केल्यावर ते आपल्याला कधीही मोडावं लागत नाही। त्याचप्रमाणे आपल्या सेवांचं सुद्धा आहे। आपण या दिवशी ज्या कोणत्या सेवा करू ना त्या आपल्यासोबत, त्याचं पुण्यफळ आपल्यासोबत अक्षय काळ टिकून राहणार आहे, जे कधीही संपणार नाही। म्हणून या दिवशी आपल्याला जास्तीत जास्त सेवा कशा करता येईल ना आपण बघितलं पाहिजे। आपल्या कामातला वेळ काढून सुद्धा आपल्याला या सेवा करायच्या आहेत। जेवढ्या तुम्हाला शक्य होतील ना तेवढ्या सेवा करण्याचा प्रयत्न करा। लक्ष्मी प्राप्तीसाठी असू द्या किंवा आपल्या स्वामींच्या असू द्या, कुठल्याही सेवा तुम्हाला या दिवशी आपापल्या यथाशक्तीनुसार तुम्हाला करायची आहे। बघा, आपण सगळेजण कष्ट करतो आणि कष्टाला नशिबाची साथ मिळणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे। नाही तर कधी कधी असं होतं ना की आपण फक्त कष्टच करत असतो, पण कष्टाला पाहिजे तसं आपल्याला फळ मिळत नाही, पाहिजे तसं आपल्याला यश मिळत नाही। अशा वेळेस आपल्या कष्टाला नशिबाची साथ ही फक्त आणि फक्त आपल्या सेवेने मिळत असते। म्हणून लक्षात घ्या, आपल्या घरामध्ये लक्ष्मी तर येते, पण ती स्थिर राहणं महत्त्वाचं आहे। कारण की लक्ष्मी ही चंचल आहे। लक्ष्मी ही नेहमी, बघा आपण बघतो फोटोमध्ये वगैरे, पाण्यावर कमळावर लक्ष्मी बसलेली असते आणि पाणी कधीही एका जागी स्थिर राहत नाही। त्याचप्रमाणे लक्ष्मी सुद्धा ही चंचल असते, ती कधीही एका जागी स्थिर राहत नाही। पण ज्या घरामध्ये ती सेवा घडते त्या घरामध्ये ती स्थिर राहत असते। ज्या घरामध्ये माता लक्ष्मीची, भगवान विष्णूची सेवा घडते त्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड वास करत असते, तिथे ती स्थिर राहत असते। आपल्याला लक्ष्मी प्राप्त होते, पण ती स्थिर राहणं महत्त्वाचं आहे आणि ती स्थिर राहण्यासाठी आपल्याला सेवा करायच्या असतात, लक्षात घ्या। तर बघा, अक्षय तृतीयेला आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि प्राप्त लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी ही सेवा करायची। ही सेवा मी तुमच्यासोबत मागच्या वर्षी पण शेअर केली आहे। बऱ्याच जणांनी ही सेवा केली होती आणि या वर्षी सुद्धा आपण ही सेवा करणार आहोत। ही सेवा आहे 7 कवड्यांची। आता ज्यांनी मागच्या वर्षी 7 कवड्या आणलेल्या होत्या त्यांनी त्याच कवड्यांवर तुम्हाला ही सेवा करायची आहे। नवीन कवड्या आणून तुम्हाला सेवा करायची नाही। तर बघा, 7 कवड्यांची सेवा आपल्याला करायची आहे। कवडी ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि माता लक्ष्मीला ज्या वस्तू प्रिय आहेत ना त्या जर आपण आपल्या देवघरात ठेवल्या, आता आणून फक्त ठेवायच्या असं नाही होत, आणून त्यावर आपल्याला सेवा सुद्धा करायची असते किंवा सतत आपल्याकडनं त्या गोष्टीवर, त्या वस्तूवर आपल्याकडनं सेवा घडली पाहिजे। जसं की श्रीयंत्र असू द्या किंवा कवड्या, आता मी तुम्हाला सांगते 7 कवड्यांवर आपल्याला सेवा करायची आहे, त्या गोष्टीवर आपल्याकडनं सेवा घडली पाहिजे। आता आपण बघूया की 7 कवड्यांची सेवा आपल्याला नेमकी कशी करायची आहे। आता बघा, 7 कवड्या आणताना तुम्हाला त्या पांढऱ्या कवड्या आणायच्या आहेत। बरेच जण पिवळ्या कवड्या आणतात, पण खरं म्हणजे ही सेवा पांढऱ्या कवड्यांवर आपल्याला करायची असते, पिवळ्या नाही। पांढऱ्या कवड्या आपल्याला आणायच्या आहेत, 7 कवड्या। आणि या कवड्या तुम्हाला कुठल्याही धार्मिक दुकानामध्ये मिळून जातात, जिथे आपल्याला देवांचे ग्रंथ मिळतात किंवा जिथे जपमाळ वगैरे गोष्टी मिळतात ते तुम्हाला आरामशीर 7 कवड्या मिळून जातील आणि अगदी काही महाग पण नाही। तुम्हाला या 7 पांढऱ्या कवड्या आणायच्या आहेत आणि ज्यांच्याकडे आधीपासून आहेत देवघरामध्ये त्यांनी त्याच कवड्या घ्यायच्या आहेत। तर पांढऱ्या कवड्या तुम्हाला 7 आणायच्या आहेत। त्यानंतर बघा, घरी आणल्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा येतो की ताई, अक्षय तृतीयेलाच या कवड्या आणायच्या का? तर असं नाहीये। तुम्हाला जर तुम्ही आधी सुद्धा या कवड्या आणून ठेवू शकता किंवा जर तुम्हाला वाटतंय मी अक्षय तृतीयेलाच या कवड्या आणणार तरी सुद्धा तुम्ही आणू शकता, काहीच हरकत नाही। अक्षय तृतीयेला तुम्ही 7 कवड्या आणून दिवसभरावर तुम्ही ही सेवा करू शकता किंवा तुम्ही आधी सुद्धा या कवड्या आणून ठेवू शकता आणि मग अक्षय तृतीयेला तुम्हाला दिवसभरामध्ये कधीही सेवा करायची आहे। अक्षय तृतीयेला दिवसभर आपण ही सेवा कधीही करू शकतो, सकाळ, दुपार, संध्याकाळ, जेव्हा तुम्हाला जमेल तेव्हा तुम्हाला ही सेवा करायची आहे। तर काय करायचं आहे, 7 पांढऱ्या कवड्या आणायच्या आहेत। पांढऱ्या कवड्या आणल्यानंतर तुम्हाला त्या घरी आणल्यावर स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत पाण्याने। मग तुम्ही पाण्याने धुवा, पंचामृताने धुवा, दुधाने धुवा, तुमच्या त्याच्यानुसार तुम्हाला त्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत। धुताना तुम्ही महालक्ष्मीचा मंत्र जप करू शकता, जसं की ओम श्री महालक्ष्मी नमः किंवा महालक्ष्मीचा कमलात्मक मंत्र किंवा लक्ष्मी गायत्री मंत्र, ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णू पत्नीचे धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात, या मंत्रापैकी तुम्ही कोणताही जप करू शकता धुताना। त्यानंतर त्या कवड्या तुम्हाला स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर काय करायचं आहे, बघा, पांढऱ्या कवड्या आपल्याला पिवळ्या करायच्या असतात। डायरेक्ट आपल्याला पिवळ्या कवड्या आणायच्या नाहीत, आपल्याला पांढऱ्या कवड्या या पिवळ्या करायच्या आहेत।
जर तुमच्याकडे केशर असेल, तुम्ही केशरचं पाणी करून त्यामध्ये या कवड्या तुम्हाला घालायच्या आहेत, म्हणजे त्या पिवळ्या होतील. किंवा दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही असंही करू शकता. आता हळद आपल्याला घ्यायची आहे. हळद आपल्या हातावर घेऊन चिमूटभर हळद घ्यायची, त्यामध्ये थोडंसं तुम्हाला पाणी घालायचं आहे. हळद ती पिवळी करून घ्यायची आणि त्या कवड्या त्या हळदीने तुम्हाला पिवळ्या करायच्या आहेत. लक्षात आलं? त्या कवड्या तुम्हाला त्या हळदीने तुम्हाला पिवळ्या करायच्या आहेत. आता पिवळ्या कवड्या करून झाल्यावर त्यानंतर पुढची सेवा काय करायची आहे ते बघा. तुम्हाला आपल्या देवघरासमोर बसून तुम्हाला ही सेवा करायची आहे. त्या ज्या काही 7 पिवळ्या कवड्या तुम्ही केलेल्या आहेत आत्ता, त्या तुम्हाला एका डिशमध्ये घ्यायच्या आहे. आणि त्यानंतर बघा पुढची सेवा तुम्हाला करायची आहे. तुम्ही तुपाचा दिवा लावून घेऊ शकता, कारण की बघा तुपाचा शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा लावणं शक्य असेल तर अवश्य लावण्याचा प्रयत्न करा. जर नसेल शक्य तर तुम्ही तेलाचा सुद्धा दिवा लावू शकता, काहीच हरकत नाही. पण जर तुम्हाला तुपाचा दिवा लावणं शक्य असेल तर नक्की लावण्याचा प्रयत्न करा, कारण की बघा तुपाचा दिवा लावल्याने महालक्ष्मी प्रसन्न होते असं म्हटलं जातं. म्हणून जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही तुपाचा दिवा लावू शकता. जर नसेल शक्य तर तुम्ही तेलाचा सुद्धा दिवा लावला तरी चालणार. शेवटी आपला भाव महत्त्वाचा आहे. आपण ती सेवा किती भक्तिभावाने, किती मनापासून, किती श्रद्धेने करतो ना, हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे दिवा कोणता लावता त्यापेक्षा जास्त आपण सेवा किती मनापासून करतो, किती श्रद्धेने करतो, हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. त्यानंतर बघा तुम्हाला काय करायचं आहे. दिवा प्रज्वलित करून घेतल्यानंतर तुम्हाला त्या कवड्या ज्या डिशमध्ये तुम्ही घेतलेल्या आहेत पिवळ्या करून, त्या तुम्हाला तुमच्या डाव्या हातामध्ये धरायच्या आहेत आणि उजव्या हातामध्ये तुम्हाला जपमाळ घ्यायची आहे. त्यानंतर बघा तुम्हाला आता पुढील सेवा म्हणायच्या. आता मी तुम्हाला या ज्या काही सेवा सांगणार आहे त्या सगळ्या आपल्या स्वामींच्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे. तुम्ही त्या सगळ्या सेवा तिथून पाहून म्हणू शकता. तर सेवा काय आहे, उजव्या हातामध्ये तुम्हाला जपमाळ घ्यायची आहे, डाव्या हातामध्ये तुमची जी काही कवड्याची डिश आहे ती तुम्हाला घ्यायची आहे आणि तुम्हाला जपमाळेवर काही मंत्र तुम्हाला जप करायचे आहे. आता त्यातला पहिला मंत्र आहे तो म्हणजे विष्णू गायत्री मंत्र. ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात्. आता हा जो काही मंत्र आहे तो तुम्ही 1 माळ जप करू शकता किंवा तुम्ही 24 वेळेस सुद्धा जप करू शकता. पण लक्षात घ्या, मी तुम्हाला आधीच सांगते, जेवढी तुम्ही जास्त सेवा करणार ना तेवढं तुम्हाला फळ मिळणार आहे. कारण की आपण देवाकडे मागताना खूप काही मागतो, त्या मानाने आपण सेवा खूप कमी करतो. म्हणून जर तुम्हाला अपेक्षा आहे ना देवाने मला भरभरून द्यावं किंवा माता लक्ष्मी माझ्या घरामध्ये अखंड वास करावा, तर सेवा सुद्धा तशीच भरभरून केली पाहिजे. तर बघा तुम्ही 1 माळ किंवा 24 वेळेस तुम्हाला विष्णू गायत्री मंत्र जप करायचा आहे. त्यानंतर बघा तुम्हाला लक्ष्मी गायत्री मंत्र, ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णू पत्नीचे धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्, हा सुद्धा मंत्र तुम्ही 1 माळ जप करू शकता किंवा तुम्ही 24 वेळेस जप करू शकता. त्यानंतर तिसरा मंत्र आहे तो म्हणजे कुबेर मंत्र. ओम वैष्णवाय स्वाहा, ओम श्रीम ओम ह्रीम श्रीम ह्रीम क्लीम श्रीम क्लीम श्रीम विद्येश्वराय नमः. हा जो काही मंत्र आहे हा सुद्धा तुम्हाला 1 माळ जप करायचा आहे किंवा तुम्हाला 24 वेळेस जप करायचा आहे. आता आपल्या यथाशक्तीनुसार तुम्हाला हे मंत्र जप करायचे आहे. त्यानंतर बघा तुम्हाला 16 वेळेस श्री सूक्ताचं तुम्हाला पठण करायचं आहे. 16 वेळेसच करायचं आहे, लक्षात घ्या. बऱ्याच जण म्हणतात की ताई 1 वेळेस केलं चालेल का, पण बघा जेवढी जास्त सेवा करणार तेवढं जास्त फळ मिळणार आहे. म्हणून मी तुम्हाला आधीच सांगितलं की तुम्ही जेवढी जास्तीत जास्त सेवा करणार ना तेवढं तुम्हाला जास्तीत जास्त फळ मिळणार आहे. म्हणून आपल्या वेळातला वेळ काढून सुद्धा तुम्हाला सगळ्या सेवा करायच्या आहेत, लक्षात घ्या. तुम्हाला 16 वेळेस श्री सूक्त म्हणायचं आहे. तुम्हाला जास्तीत जास्त अर्धा ते पाऊण तास लागेल या सगळ्या सेवेसाठी, पण तेवढा वेळ काढा. खरंच सांगते, आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीने स्थिर राहावं असं तुम्हाला वाटत असेल ना, तेवढा वेळ आपल्या सेवेसाठी तुम्हाला काढलाच पाहिजे. तर तुम्हाला काय करायचं आहे, 16 वेळेस श्री सूक्त तुम्हाला म्हणायचं आहे. 16 वेळेस श्री सूक्त म्हणताना ती डिश तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि 16 वेळेस तुम्हाला श्री सूक्त म्हणायचं आहे. आता श्री सूक्ताच्या खाली फलश्रुती आहे. 16 वेळेस श्री सूक्त म्हणून झाल्यावर तुम्हाला फक्त एकदाच फलश्रुती पठण करायची असते. तेव्हा काय करायचं, ती डिश तुमची जी काय आहे तुम्हाला खाली ठेवून द्यायची आहे आणि हात जोडून तुम्हाला फलश्रुती पठण करायची आहे. लक्षात आलं? फलश्रुती पठण करा, तुम्हाला ती डिश खाली ठेवून द्यायची आहे आणि हात जोडून तुम्हाला फलश्रुती पठण करायची आहे. त्यानंतर बघा तुम्हाला व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे. व्यंकटेश स्तोत्र सुद्धा तुम्ही 16 वेळेस पठण करू शकता. आता संस्कृतमध्ये जर आपण 16 वेळेस व्यंकटेश स्तोत्र पठण केलं तुम्हाला फक्त 10 ते 12 मिनिटं लागतील, जास्त वेळ लागणार नाही. कारण की संस्कृतमध्ये व्यंकटेश स्तोत्र हे फक्त 15 ओव्यांचं आहे. जर तुम्ही मराठीत करणार असाल तर तुम्ही 1 वेळ सुद्धा करू शकता. आणि संस्कृतमध्ये जरी करणार असाल, ज्यांना आता वाटतंय की मला काही एवढा वेळ मिळणार नाही, त्यांनी एकदा जरी म्हटलं अगदी मनापासून पूर्ण श्रद्धेने तरी पण चालणार आहे, काहीच हरकत नाही. तर तुम्हाला 1 वेळेस किंवा 16 वेळेस तुम्हाला व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे. आता या सगळ्या सेवा तुम्हाला आपल्या यथाशक्तीनुसार करायच्या आहेत, लक्षात घ्या. तर
या सगळ्या सेवा करून झाल्यावर त्या तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये त्या कवड्या तुम्हाला स्थापन करायच्या आहे। आता स्थापन करताना कशा करायच्या त्या तुम्ही बघा एका लाल कपड्यामध्ये बांधून तुम्ही त्या देवघरात ठेवू शकता, किंवा तुम्ही एका डिशमध्ये तांदूळ घेऊन त्या तांदळावर तुम्ही त्या कवड्या स्थापन करू शकता आपल्या देवघरामध्ये। आता हा पण प्रश्न विचारला होता मला की ताई या कवड्या रोज धुवायच्यात का, रोज याची पूजा करायची का? बघा या कवड्या आपल्याला रोज धुवायच्या नसतात, फक्त आपण जेव्हा या कवड्यांवर सेवा करतो ना, जसं की तुम्ही बघा दुर्गाष्टमीला तुम्ही या कवड्यांवर सेवा करू शकता, महिन्यातून एकदा दुर्गाष्टमी येते, तुम्ही त्या दिवशी या कवड्यांवर तुम्ही सेवा करू शकता। अगदी सेम याच पद्धतीने तुम्हाला या कवड्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत, त्या तुम्हाला पिवळ्या करून घ्यायच्या आहेत। जेव्हा तुम्ही सेवा करणार तेव्हा तुम्हाला या कवड्या पिवळ्या करून घ्यायच्या आहेत आणि मग तुम्हाला या सगळ्या सेवा ज्या तुम्हाला मी सेवा सांगितल्या ना, लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र, कुबेर मंत्र, श्री सूक्त, व्यंकटेश स्तोत्र, या सगळ्या सेवा तुम्हाला म्हणायच्या आहेत अगदी सेम याच पद्धतीने। तर तुम्ही दुर्गाष्टमीला या सेवा करू शकता, त्यानंतर तुम्ही पौर्णिमेला, दर महिन्याच्या पौर्णिमेला तुम्ही या कवड्यांवर सेवा करू शकता। बघा फक्त एक दिवस सेवा केली आणि झालं असं होत नाही, तुम्हाला त्या कवड्यांवर सेवा महिन्यातून एकदा आपल्याकडनं घडली पाहिजे असं ठरवायचं आपण। मग तुम्ही दुर्गाष्टमीला करा किंवा तुम्ही पौर्णिमेला करा, तुमच्या हाताशक्तीनुसार, तेव्हाच बघा आपल्याला आपल्या सेवेचा अनुभव यायला लागतो। फक्त एकदा सेवा करून झाली आणि झालं असं होत नाही, त्या कवड्यांवर आपल्याकडनं वारंवार सेवा घडली पाहिजे, जेणेकरून त्या कवड्या तेवढ्या जास्त प्रभावी होत जातात आणि मग त्याचा अनुभव आपल्याला यायला लागतो। आता दुसरी सेवा अशी पण आहे की तुम्हाला अक्षय तृतीयेपासून 40 दिवसांसाठी तुम्हाला ही सेवा करायची आहे। ज्यांच्या डोक्यावर खूप कर्ज वाढलं आहे, ज्यांचं कर्ज खूप वाढलं आहे, जे खूप कर्जबाजारी झाले आहेत, ज्यांना कुठलाही मार्ग मिळत नाही किंवा लक्ष्मी प्राप्तीचे कुठलेही मार्ग त्यांना दिसत नाही, तर यासाठी तुम्हाला ही सेवा 7 कवड्यांची सेवा, बघा अनुभव सिद्ध सेवा आहे, बऱ्याच सेवेकरांना याचा अनुभव आलेला आहे। तर तुम्हाला अक्षय तृतीयेपासून 40 दिवसांसाठी तुम्हाला ही सेवा करायची आहे। काय करायचं आहे, जी काही सेवा तुम्हाला आत्ता सांगितली 7 कवड्यांवर तुम्हाला या रोज सेवा ज्या तुम्हाला मी सांगितलं, 16 वेळेस श्री सूक्त, एक वेळेस व्यंकटेश स्तोत्र, त्याचा लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र, कुबेर मंत्र, सगळ्या सेवा तुम्हाला 40 दिवस त्या कवड्यांवर करायचे आहेत। खरंच सांगते, तुम्हाला जर कुठलाही मार्ग दिसत नाही, तुम्हाला तुमच्या डोक्यावरचं कर्ज खूप वाढलं आहे, काय करावं काही सुचत नाहीये, आर्थिक स्थिती खूप बिकट झाली आहे, तर अशा वेळेस तुम्ही 100% ही सेवा करा, तुम्हाला नक्की याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही। आता बघा स्त्रिया जर ही सेवा करणार असाल तर मध्ये मासिक धर्म येईल तेव्हा 4-5 दिवस सोडून द्यायचे आणि तेव्हा तुम्ही ही सेवा कंटिन्यू करू शकता। पण जर तुम्हाला मध्ये सूतक आलं किंवा विटाळ आला ना, तर तुम्हाला ही सेवा परत नव्याने सुरू करावी लागणार आहे 40 दिवसांसाठी। म्हणून लक्षात घ्या की तुम्हाला ही सेवा, जर तुमच्या डोक्यावरचं कर्ज खरंच खूप वाढलं असेल, तुम्ही ही सेवा करून बघा, नक्की तुम्हाला याचा अनुभव आल्याशिवाय राहणार। सेम याचपर्यंत तुम्हाला सेवा करायची आहे, कुठलाही बदल नाही आहे। ही सेवा तुम्हाला रोज 40 दिवसांसाठी करायची आणि 40 दिवसामुळे तुम्हाला 100% या सेवेचा अनुभव येतो, म्हणजे येतोच। तुमच्या डोक्यावरचं कर्ज हळूहळू खांद्यावर येतं आणि तुम्हाला लक्ष्मीवरचे मार्ग तुमचे मोकळे होतात आणि कुठून ना कुठून पैसा तुमच्याकडे येतो। जसं की बघा तुमचे मिस्टर जिथे कुठे जॉब करतील त्यांचा पगार वाढेल, किंवा तुमचा मुलगा जॉब करसेल, मुलगी जॉब करसेल, त्यांचा पगार वाढू शकतो। तुम्ही स्वतः काय करताल तर तुम्हाला सुद्धा तुमच्या इन्कममध्ये वाढ होईल, म्हणजे तुम्हाला कुठून ना कुठून पैसा तुमच्याकडे येतो आणि लक्ष्मीचे मार्ग तुमचे मोकळे होतात। त्यामुळे तुमच्या डोक्याचं जे काही कर्ज आहे तुमचं हळूहळू खांद्यावर येतं। खूप अनुभव आहेत या सेवेचे, त्यामुळे ज्यांना खरंच गरज आहे ना त्यांनी नक्की 40 दिवसांसाठी ही सेवा करा, किंवा तुम्ही महिन्यातून एकदा, मला असं वाटतं की आमचं सगळं काही व्यवस्थित आहे ताई, काही गरज नाही, तर तुम्ही ही सेवा महिन्यातून एकदा अक्षय तृतीयेला केल्यावर त्यानंतर तुम्ही येणाऱ्या पौर्णिमेला किंवा येणाऱ्या दुर्गाष्टमीला तुम्ही ही सेवा कंटिन्यू करू शकता। तर अशा वेळेला तुम्हाला ही सेवा करायची आहे। तुम्हाला यामध्ये काही डाऊट नसेलच, तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। तर चला, झालेली सेवा मी स्वयंमाच्याकडे रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते। तुम्हाला जी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत किंवा विषयासोबत। तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।